ही एक गोण पूर्ण आंब्याने भरले, ही पिशवी आंब्याने भरले, ही एक गोण आंब्याने भरले आणि बघा इकडे मध्ये एक गोण आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी आज आम्ही निघतोय ठाण्याला. तर आता जायचं म्हणणं होते भाई, काय करणार, कामासाठी तर जावं लागतं. मग 2 दिवस सुट्टी भेटलेली म्हणून म्हटलं की जरा गावी जाऊन येऊ. आणि आता परत परतीची वाट धरायची आणि जायचं. हा ना वेंडी, तर बिलकुल इच्छा नव्हती गावाला आलो ना की शहरात जायची ठाण्याला. पण काय करणार, जबाबदाऱ्यांमुळे आपल्याला जायला लागते. जबाबदारी रे जबाबदारी, अंगावर पडली जबाबदारी. तर चला म्हणजे आता आम्ही थोड्या वेळात निघूया. गाडी वगैरे मी ना गाडी काल रात्रीच धुवून ठेवली, तर तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसणार नाही कदाचित, पण मी काल रात्री धुवून ठेवली मस्त एकदम चकाचक. कारण खूप जास्त खराब झालेली, कारण इकडे पाऊस आहे ना, चिखल. आता जाताना पण खराब होणारच आहे, पण असं जाताना गाडी जरा चांगली असेल तर जरा गाडी चालवायला पण मजा येते. तर मम्मी पप्पा पॅकिंग करतात, त्यांची तयारी चालू आहे, निघायची आवरतात ते. आणि मी पूर्ण रेडी आहे, माझी बॅग वगैरे भरले सगळं, आंबे बिंबे. तुम्हाला दाखवतो किती कोणी आंबे आपण घेऊन चाललो आता ठाण्याला. हे बघा मंडळी, ही एक गोण पूर्ण आंब्याने भरले, ही पिशवी आंब्याने भरले, ही एक गोण आंब्याने भरले आणि बघा इकडे मध्ये एक गोण आहे. टोटल 3 गोणी आणि ही एक पिशवी आंब्याने भरले. तर एवढे सगळे आंबे आपण घेऊन चाललो आता ठाण्याला. तर मंडळी थोड्या वेळ आहे ना आपला जो फिल्टर आहे ना तो चालू ठेवतो, कारण आता गेस्ट येणार आहेत ना 11-12ला, त्यांच्यासाठी. आता भाऊ पण येईल, तो सगळं क्लीन वगैरे करून ठेवेल. तुम्हाला देखील असं तुमचा विकेंड वगैरे चांगला घालवायचा असेल गावात एकदम असं नेचरमध्ये, तर ही प्लेस तुमच्यासाठी एकदम कडक आहे. तर तुम्ही नक्की भेट द्या देवजी फार्म हाऊसला. आता सगळ्या बॅग आपण गाडीमध्ये भरून घेऊ, लवकर निघायचं. तर मंडळी हा घरासमोरचा कालवा आहे ना, आता ह्याचं पण पूर्ण काम होणार आहे. हे ना पूर्ण ते असं सिमेंटचं करणार आहेत ना, एकदम प्रॉपर. म्हणजे त्याचा काट वगैरे सिमेंटचा प्रॉपर बनवणार आहे आणि इकडून अशा पायऱ्या करणार आहे डायरेक्ट कालव्यात जायला. त्या मंडळी लहानपणी ना आम्ही जाम या कालव्यात एवढे पोहलोय ना, म्हणजे मी तर जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत गावालाच असायचो. पूर्ण वेळ म्हणजे जोपर्यंत शाळा चालू नव्हतं तोपर्यंत गावालाच. आणि तेव्हा आई बाबा होते, तेव्हा त्या बाबांसोबत आम्ही पोहायला यायचो बाई दुपारी. म्हणजे दुपार ना झाली पोहायला कालव्यावर, नाहीतर या कालव्यावर नाही तर मुठवलीच्या नदीवर. आमच्या इकडेच गाव आहे जवळ मुठवली म्हणून, त्या नदीवर एवढी मजा केली ना बाबा. आणि मग नदीवर गेलो ना की मी आणि दादा असायचो, आणि कोण आलं तर गावातले यश वगैरे असायचे. आणि नदीवर गेलो ना की जाम भूक लागायची. मग काय करायचे, बाबा आहे ना घरूनच भुर्जी बनवून न्यायचे. आणि बाबा एवढे भारी भुर्जी बनवायचे ना, म्हणजे एकदम टेस्टी. तर तिकडे जाऊन एवढं म्हणजे पोहल्यानंतर तर अजून भूक लागते, मग अजून 2-3 भाकऱ्या जास्त आहेत. मंडळी बघा कैऱ्या दिसतात तुम्हाला, या थोड्याच राहिल्यात, कारण संपूर्ण कैऱ्या काढल्यात. काय हा फोल्ड होऊन आलाय बघ. तो होईल सरळ, होईल असं वाटतं वेगळं सापासारखं वाटतंय रे. होईल तो सरळ. त्याची पण पानं काढली सकाळी, काळ्या काढायची होती थोडी आळूवडी. हा तर म्हणजे आता बघा ना पूर्ण अशी झाडं बिडं उगवलेत, एकदम असं चुकीचं दिसतंय, एकदम घाण दिसतंय. तर गौरव कसं होणार आहे ते, दोन्ही साईडने ना असं स्लोप करणार, म्हणजे सिमेंटचा कॉन्क्रीटचा असं स्लोप येणार बरोबर. पायऱ्या करणार आहेत खाली, म्हणजे इकडून डायरेक्ट घरामध्ये जायचं. ओके, म्हणजे काय कपडे वगैरे धुवायचे असतील तिकडे वगैरे तसं त्यासाठी. तर असं स्लोप होईल, इकडनं आणि इकडे पायऱ्या होतील. पण मला काय वाटतं माहिती आहे का, की तुम्ही सगळे करताय म्हणजे हे सगळं चांगलं आहे, पण हे जो कालवा आहे या कालव्याचं रूपांतर भाई फ्युचरमध्ये नाल्यामध्ये नाही झालं पाहिजे. कारण असं शहरामध्ये पण देखील होतं की असे पहिले ते ओहळ असतं, त्याच्यानंतर थोडासा नाला होतो, मग मोठा नाला होतो, मग पुन्हा ते घाणच सगळे टाकत असतात. तर असं नाही झालं पाहिजे. इकडे थोडी काळजी घेतली पाहिजे लोकांनी, इकडे जे पण राहतात त्यांनी. आणि हे बघ गौरव, इकडे तुला माहिती आहे का पाईप कशासाठी आहेत? तर ना आपण ना हे सगळे जेवढे पण फार्म हाऊस मध्ये झाड आहेत ना त्यांच्या इथे पाईप फिरवलेत. तर हे पाईप आहेत ठिबक सिंचनाचे, म्हणजे आपण इकडे नसलो तरी थेंब थेंब पाणी प्रत्येक झाडाला पडत असतं, त्यामुळे आपली झाडं एवढी सुंदर वाढलेत. आणि हे सगळं पाणी आपण ते पाईपलाईनला जॉईन केलंय, जसं थेंब थेंब पाणी जोपर्यंत पाणी येतंय, म्हणजे माहिती सकाळचं पाणी येतं तोपर्यंत सगळ्या झाडांना पाणी पुरत राहणार. म्हणजे दर सकाळी झाडांना पाणी पुरतं, त्यामुळे काही टेन्शन राहत नाही झाडांना पाणी घालायचं रोजच्या रोज, कारण हे ठिबक सिंचनामुळे सगळ्या झाडांना पाणी पडत असतं. आणि मंडळी तुम्ही इकडे बघताय ना, हे सगळं शेण आणून ठेवलंय, बकरीचं वगैरे असं ना ते, हा मेंढी बकरी,
तर कसं आपण सगळ्या झाडांना टाकतो, म्हणजे कसं नॅचरल खत म्हणून. आई आली आमची आई आली, आली रे आली, आई आली, ही आमची आई. चला बाय बाय. बाय बाय, या परत. जामबिम घेतले की नाही? घेतलेत. बाय बाय. तुझा फोन आला तर मी येईन. येऊ मग वाशी बघ. आता आम्ही पोहोचलोय पेण मध्ये आणि आता घरी जाता आम्ही आता पेण हमरापूर या गावात जाणार आहे, जिकडे गणपतीच्या मूर्तींचा जन्मस्थान बोलायला हरकत नाही अशा ठिकाणी चाललो. कारण आपल्या गणपतीला आपण मूर्ती बुक करतो ती आपण पेण हमरापूर मधूनच करतो, तर तीच मूर्ती बुक करण्यासाठी आपण आता तिकडे चाललोय. चला जाऊया. आज जवळ असते असे. तर मंडळी आम्ही आता इथे मूर्त्या बघतोय आणि आम्ही दरवर्षी आपण कशी घेतो पा मूर्ती? अष्टविनायक. हा पप्पा, अष्टविनायक टिटवाळा दरवर्षी आपण ही घेतो ना. मंडळी आता फायनली मूर्ती बुक झाली, आता ठाण्याला चाललोय. चला. हे बघ, आपण ही घेतली कंटिन्यू घेतली मावशीकडून. हिला पोखराला पोखरी बोलतात. ही आळू आहे, त्या चिंबोर आहेत गावठी, ती पोखरी. काय काय घेतलंय का मम्मी? हे बघा, बोकरं घेतली आणि आळू घेतले, पप्पाला आवडतात म्हणून आपल्याला, आणि कंटोळी घेतली, कंटोळीची भाजी. ओके. तर मंडळी मम्मीने बोकरं घेतलेत, आळू घेतलेत आणि कंटोळी घेतली. तर पप्पा काहीतरी सांगत होते की बोकरं एकदम नैसर्गिक आहे आणि ते कशासाठी तरी उपयोग होतं. कशासाठी पप्पा? मेल हार्मोन्स काय म्हणतात, शुक्राणू. हा, पुरुषांमधले शुक्राणूंची वाढ होते, ताकद वाढवण्यासाठी त्यांची हॉर्मोन्स. म्हणजे आपले मेल्स लोकांमध्ये जे हॉर्मोन्स असतात ना ते स्ट्रॉंग करण्यासाठी ते बोकरं खातात. एक नैसर्गिक चांगलं फळ आहे. मी पण फर्स्ट टाइम ते खाणार आहे. डायरेक्ट कच्चं खायचं असं का? डायरेक्ट साल काढून टाकायचे ना, आतलं घर खायचं. ओके, असं काहीतरी आपण ते नंतर खाऊ. ओके, पण टाकून. तर आता मम्मी आणि मावशी तिकडे घेतात अजून. त्यांचं ते फणसावरनं चाललंय की ती म्हणते की 250ला घ्या, मग या म्हणतात की नाही आमच्या गावाला 200ला आहे. मग आता काय बोलायचं? घ्या रे, घ्या, फणस घ्या. तर ते मम्मी लोक आहेत ना या बार्गेनिंग मध्ये एकदम एक्सपर्ट असतात, त्यांना माहिती कसं बोलायचं कसं नाही. तर आता ते घेतात. मम्मी आता निघू ठाण्याला यायला. तर मंडळी हे बघा, फायनली मम्मीने फणस घेतलाच. तर चला आता निघतो. तर बघा मंडळी, हे बोकर तर पप्पा दाखवतील खातात. ते लहान आहेत का? हे बघा, ह्याच्या आतमध्ये बघा कसं एकदम आपलं जे आपण हे लिची वगैरे असतो त्यापेक्षा थोडं पातळ प्रकारचं आहे आणि ते असं खाल्लं जातं. आणि हे बघा इथे जांभळं पण आहेत. हा, हे बघा. आणि ही साल फेकून द्यायची. तर 1 गोण आंब्याची याज्ञिकाच्या घरी दिली. चले विमान, बाय. चले याज्ञिका, 1 गोण दिली. चला. तर मंडळी आता याज्ञिकाच्या इकडे गोण दिली आंब्याची. आता ठाण्याला चाललो. चला मंडळी, फायनली ठाण्याला पोहोचलोय. आता सगळ्या गोणी वगैरे आहेत ना आता वरती न्यायचं उचलून. तर मी आणि गौरव आता उचलून नेतो. चला. चल बाबा, आता गौरव पण त्याच्या घरी चाललाय आणि मी पण आता, हा चालेल. आता मी पण आता गाडी लावतो. चला.